नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. बघू शकता आज आपण एकदम चकाट दिसत असून कालच्यापेक्षा. काल जे आपला हाल झालं भरण्याचं ह्याचं लय हाल झालं आणि दिवसात फक्त एक पाडगं भरणं झालं. पण आज रात्री नशिबाने कालच्या रात्री इतका पाऊस झाला, आपल्याला लय नाही भरण्यापुरता पाऊस झाला. बघू शकता आपली मका पाऊस झाला की कशी टावकारली नात खुळामध्ये. या बघा विषय हार्ड झाला आहे. आमच्याकडे भरण्यापुरताच पाऊस झाला आहे. कोणाकडे जास्त झाला असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि आता वाजल्या डायरेक्ट तीन वाजता ब्लॉक सर झाला आहे. काय विषय झाला, डीपीचा जरा प्रॉब्लेम झाला. तो नीट करून गुरं बांधून शेळ्या सोडून काल नेलत्या 13 नाळ्या त्या वाहून टाकी भरली आणि मग आंघोळ करायला न्यायला. आता 3 वाजल्यात. आता जेवण करून बाईकडे जायचे, पण बघू जेवण करून जातोय का तसाच जातोय, नो गॅरंटी. आता अंकिता येईन आपल्या जेवण वाढेल. पण ही बघा, ही आमचं हिचे आहे ना का इथं तोंडाला बघा खडा पाडला मोबाईल बघू ऐक हो इथं बघा कच झाले. हवा वर कर असं वर कर हो का गुडघ्या ठेवू काही असं झाले. मोबाईल बघू नको ना, मोबाईल बघू नको, झोप जा झोप. ठेवतो कामासाठी ती ती अंकिता पण बघा किती कोणाचं झोपणार ना. आता मोबाईल बंद करू का? हां हा मोबाईल कवरती मोहित खडा पडला ना पर मानला येडा रांबा. झोपायचे बाबू झोपायचं ना. बघू शकता आपल्याला अंकिता जेवायला वाढी ती जेवण करून बाईकडे जावं लागेल, नाही तर बाई चिडेल कारण ते डबा नाही नेला. आज विषय असा आहे, आपलं कामच नाही लागलं त्याच्यामुळे नाही तर गेलो असतो लवकरच. आता परत तिला जेवायला वाढतो, थोडा खेळ होतो. आता पप्पी घेतो मी परीची, या परीची पप्पी घेतो. या भोंगीची जेवताना प्रेम होतं चाललंय आमचं. खा पाटा बाबू. नमस्कार मित्रांनो, जेवायला या. आज बघू शकता जेवायला काय मस्त अशी कांद्याची पात, चपाती, फराळीचा चिवडा. आपल्याकडे का उपासच खावा असं काय नाही, देणाले नवा खायचं. चला तर मग खावा. आता बाबू तुला खायचं आज? बाबू पण काय ही आता बाबीला फराळीचा चिवडा चालतो. दर्शन ते घाट म्हणून छान आहे ना. चला जेवतो मित्रांनो, मग बाईकडे जाऊ. आपण मित्रांनो जंगलात आले. बघू शकता आपली गाय चरते. सकाळी बांधली ती त्या जागेवर आता खायला संपले. बदलून बांधायची तिला, बदलून बांधायचं म्हणजे असं लई लांब नाही बांधायचे. हिथून सोडायचं, हिथून घ्यायची, तिथं बांधायची. रोज एक बारीक झाड बघायचं पुटकुनी बांधून टाकायचं. विषयच ओके होतं. मग हाय जरा इथं बरं खायला टाकतो. ह्या झाडाला बांधले ना बारीक नाही झाले. चला आता बाय बघावं लागेल कोणच्या गेली. बायला बघावं लागेल कुठंशी गेली म्हणजे मग तिला गिर लावाय. असा गोल झाला बाईच ओळखा ना मला. नवा स्टूल बघा कशी आरामशीर बसली. मला म्हणते गाय बदलायची ना. काय म्हणली बाई? तो नाही होय बदलली, चिडती बघा. हा याला सकाळ मला वाटलं तू बदलीची. इकडे खायला लय गावात बारी. बदली तो इथून तुझ्यापासून गेलं का 1 सेकंद आतापर्यंत बसलो नाही. आंघोळ केली, जेवलो, इकडं आलोय. तुझ्या शपथ नाही बसलो वाटलेस. आता तुला कटाळा काय? तू आलीच 12ला बरोबर. आता वाजल्यात 3:30-4. घरी ऐक ना, ऐक घरी गेलो रोहित्याकडे 15-20 मिनटं बस. तिथं 12:30 वाजले असते ना. त्याने खाल्ला टाईम. तिथून घरी गेलो, नळ्या आणा गेलो. 1 नळ्याची खेप आणली. म्हणलं मग आता टाकी बरं आभाळ्याला म्हणलं टाकी बरं अर्ध्याच्या खाली टाकी वाजून बघितली होती. तर टाकीपाशी गेलो. मग मी टाकीपासून तिकडे गेलो तर जैंड ते लाईट गेलती ना, तर जैन पगाळा होता आपल्या किबलीचा. तर जैन नीट करा ससाने मी गेलो. जैन नीट केला. टाकी बरं अर्धा 1 तास गेला पाणी कमी. ते खाली बघितलं
माझ्या बुतावाने आवडतं काही काय देतात त्याला, काय आपण रानाकडले. आणि ती झालं की ससाण्याच्या नळ्या वाद बसलो, 3 खेपा करावं लागल्या. काल नेल्या राग राग 2 खेपा, पण आज जाई ना नळी मला. चिखलात पाय फसले. मग 4 तुला म्हणलं तर उद्या आण. नाही आणलं बरं झालं ना. पण नेल्या फोडल्या बिडल्या बाई इकडे मला भरून तिथे. फोडण्याचंच बी आहे. लोकांचं कसं असतं, चालता चालता लाथावरती पाईप तळलेले फुटलं ते आपली ऐपत नाही द्यायची, पुन्हा भरून द्यायचं विषय नसतं. पण फोडले बिडलं शेळ्याला इकडे लई खायला लागलो, कसं काय देतोय. पण यांनी चार हाका मारित बघितल्यावर ना, का नाही नाही मारली मला आयुष्यात तरी आज चांगली हो, नाही टीलर नाही, मला नाही मारित, पण बाकीच्यांना मारित येतात आधी. मला कवा तरी हाका मारली. आता आणि 3 खेपा. तुला खरं सांग का, आज गोळ काय झाला. तो आणला येऊ लाल स्टूल, खाली घातले ते पिवळाट साडी. मला वाळखाना, मी वरून हात केला, पण म्हणलं दुसरीचं बाई असली ना तर लय अवघड. ना तिकडं आहे ना एक ती म्हातारी तिकडं होती. हा काय पोर आलं तरी गरज किती लागा आपले, पण जपून राहा बाबा, लोकांचा भरोसा नाही. तू माहिती ना त्यांची 2 करडं येऊन गेली ती रोडच्या कडेनी. ती 2 नवीन व्यापारी म्हणून आली, करडं घेऊन गेलेली माहितीत ना. हा शेरडांना जपायचं बहिणीचं माणसं. गेला तर अशी एकटी सापडल्यावर काय लय अवघड आहे. कसा आहे वाघ मित्रांनो, हॅट कसं आहे कसं पळतंय. असा वाघ सांभाळावा लागतो शेळी पालनात. बारीकच आहे पण एवढ्याच शाळेत, पण आता वाढवायच्यात वाढत्या का नाही, वाढवावं लागते. परीला खायला आणले, बघू आता परीचं रिॲक्शन काय असं. परी पोंगा झाला आपला तर. परी अय परा, गावात गेलतो बाळा. का आणलंय मी, कुणी आणलं का रांगीता, नीट नाही समजून सांगता येत.